नमस्कार मित्रांनो, जय भीम जय भारत. मित्रांनो, काल मी ड्युटीला येत असताना मी बघितलं तर एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे जे मॅरिड असावे, मॅरिडच होते, परंतु मुलगा मुलीच्या कानाखाली असे खणाखण देत होता, इतक्या बेरहिमीने मारत होता. तर तसं बघताना वाटलं की ते लव्ह मॅरेज असावं आणि तो तिच्यावरती फार क्रूरतेने चापटा मारत होता. माझ्या बहिणींना व माझ्या माता भगिनींना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही अशा जे छपरी मुलं आहेत व जे रोडच्या रोमिओ आहे त्यांच्या नांदी लागून स्वतःचं आयुष्य व आपल्या पित्याची जी कमावलेली इज्जत आहे ती अशा क्षणिक सुखासाठी पायाखाली तुडवू नका प्लीज. कारण जो बाप खूप मेहनतीने तुम्हाला लहानसं मोठं करतो, हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपतो, त्या बापाची आबरू तुम्ही अशा क्षणिक सुखासाठी छपरी मुलांच्या नांदामध्ये तुडवू नका पायाखाली प्लीज. बापांना खूप त्रास होतो, खूप त्यांचं हृदय पिळवटून निघतं आणि नंतर तुम्हाला सुद्धा अशा छपरी मुलांच्या नांदी लागून काही सुद्धा भेटत नाही. कारण हे छपरी मुलं तुमचा यूज करतात व तुम्हाला सोडून देतात, तुम्हाला टॉर्चर करतात. जे आईवडील तुमच्यासाठी नेमतील, जे आईवडील तुमच्यासाठी बघतील ते कधीच वाईट नाही होणार, ते योग्यच असणार आहे. कारण त्यांचे अनुभवाचे बोल असतात, त्यांचे अनुभव असतात. तर माझ्या माता भगिनींना मला एकच विनंती आहे की छपरी मुलांच्या नांदी लागून आपलं आयुष्य व्यर्थ नका घालू प्लीज प्लीज. कारण मी सुद्धा एक बाप आहे, मला सुद्धा मुलगी आहे, मी समजू शकतो एका बापाच्या भावना काय असतात ते. प्लीज लक्षात ठेवा.